इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल तुटवड्याची शक्यता, शासनाने आरक्षित साठा ठेवण्याची गरज, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण युद्ध परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेवर मर्यादा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. युद्धजन्य परिस्थिती दीर्घकाळ सुरू राहिल्यास कच्च्या तेलाच्या आयातीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल व डिझेलचा मर्यादित साठा उपलब्ध राहू शकतो. त्यामुळे रस्त्यावर प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहने आणि CNG वाहनेच अधिक प्रमाणात दिसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पेट्रोल डिझेलचा तालुकानिहाय आणि जिल्हानिहाय आरक्षित साठा ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. विशेषतः पोलीस, महसूल व आरोग्य विभागासारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणांना इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी आगाऊ नियोजन करणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत या विभागांचे कामकाज थांबू शकत नाही. सध्या सर्वसामान्य नागरिकांकडून इंधन साठवणुकीकडे फारसे लक्ष दिले जात नसले तरी युद्धस्थिती अधिक तीव्र झाल्यास नागरिक मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेल साठविण्यासाठी गर्दी करू शकतात. काही आठवड्यांचा साठा एका आठवड्यातच खरेदी करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थिती नियंत्रणात येईल की नाही याबाबत अनिश्चितता असल्याने शासनाने वेळी सावध पावले उचलून पेट्रोल डिझेलचा पुरेसा आरक्षित साठा ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा अचानक तुटवडा निर्माण झाल्यास नागरिकांनाही इलेक्ट्रिक आणि CNG वाहनांकडे वळण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तसेच अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक व CNG वाहनांची मागणी वाढून ती पैसे देऊनही वेळेवर उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.